ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडाचा काळा कट भाग 12. तळघरात एक क्षणासाठी अशी शांतता पसरली की प्रत्येकाच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. आर्यनच्या समोर त्याचे काका बंदूक रोखून उभे होते. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, पण एक विचित्र भीती होती. आर्यनला काहीच समजत नव्हतं. ज्यांनी लहानपणापासून त्याला आधार दिला त्याच काकाच्या हातात आज बंदूक का होती? त्याच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले. निशाने आर्यनच्या खांद्यावर हलकेसा हात ठेवला, पण तिच्याही चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. समीर आणि शेखर शांतपणे आजूबाजूची परिस्थिती पाहत होते. त्यांना जाणवत होतं की एक चुकीचा निर्णय घेतला तर इथून कोणीही सुरक्षित बाहेर पडू शकणार नाही. काकांनी बंदूक खाली केली आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, आर्यन, मला माफ कर. मी तुझा शत्रू नाही, पण ती डायरी चुकीच्या लोकांच्या हातात पडली तर अनेक निरपराध लोकांचा जीव धोक्यात येईल. हे ऐकताच आर्यन थोडा शांत झाला. तो म्हणाला, मग इतकी वर्षे तुम्ही मला सत्य का सांगितलं नाही? काकांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. कारण तुझ्या वडिलांनी मला शब्द दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळ आल्याशिवाय काहीही सांगायचं नाही. पण आता वेळ संपत चालली आहे. इतक्यात तळघराच्या दुसऱ्या बाजूची दगडी दरवाजा जोरात उघडला. धाड! धुळीचा मोठा ढग उठला. काळ्या कपड्यातील काही अनोळखी लोक आत शिरले. त्यांच्या हातात टॉर्च आणि शस्त्र होती. त्यांनी संपूर्ण तळघराला वेढा घातला. त्यांच्यातील एक नेता पुढे आला आणि मोठ्याने म्हणाला, डायऱ्या आणि कागदपत्रे आमच्याकडे द्या, नाहीतर इथून कोणीही जिवंत जाणार नाही. शेखरने लगेच खोलीच्या कोपऱ्यातील जुनं कपाट ढकललं. त्यामागे एक अरुंद गुप्त मार्ग दिसू लागला. लवकर, सगळे या मार्गाने चला, तो ओरडला. आर्यनने डायरी छातीशी धरली. निशाने कागदपत्र उचलली आणि सगळे त्या गुप्त मार्गात शिरले. मागून गोळीबाराचा आवाज घुमत होता. दगडी भिंतीवर गोळ्या आदळून ठिणग्या उडत होत्या, पण ते न थांबता धावत राहिले. काही मिनिटांनी ते एका जुन्या विहिरीजवळ पोचले. विहीर अनेक वर्षांपासून कोरडी होती. तिच्या तळाशी लोखंडी दरवाजा दिसत होता. काकांनी आपल्या खिशातून एक जुनं पितळी चावी काढली. त्यांनी दरवाजा उघडला. आत एक लहानशी खोली होती. त्या खोलीत फक्त एक टेबल, एक रेडिओ आणि भिंतीवर लावलेला महाराष्ट्राचा जुना नकाशा होता. नकाशावर लाल रंगाने 3 ठिकाण गोल करून ठेवली होती. शेखरने आश्चर्याने विचारले, ही 3 ठिकाणं कोणती? काका गंभीर आवाजात म्हणाले, लोहगड हे फक्त पहिलं ठिकाण होतं. आता पुढचा धागा रायगड आणि नंतर सिंधुदुर्गाशी जोडलेला आहे. हे रहस्य एका किल्ल्याचं नाही, तर अनेक वर्षांपासून लपवलेल्या संपूर्ण इतिहासाचं आहे. हे ऐकताच आर्यनला समजले की त्यांचा प्रवास अजून संपलेला नाही. तो आता आणखी मोठ्या आणि धोकादायक मिशनमध्ये बदलणार होता. पण त्याच वेळी खोलीत ठेवलेला जुना रेडिओ आपोआप सुरू झाला. त्यातून एक खरखरीत आवाज आला, आर्यन, जर तू हा संदेश ऐकत असशील तर समज की तुमच्यातील एक व्यक्ती अजूनही सत्य लपवत आहे. सावध राहा. विश्वासघात अजून संपलेला नाही. रेडिओ अचानक बंद झाला. सगळ्यांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या. आता प्रश्न फक्त एवढाच होता, विश्वासघातकी कोण?
रेडिओ अचानक बंद झाला आणि संपूर्ण खोलीत भयानक शांतता पसरली. कुणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता. आर्यनच्या हाताखाली डायरी आता अधिकच जड वाटू लागली होती. प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहत होता. आपल्यालाच एक विश्वासघातकी आहे, हे वाक्य सगळ्यांच्या मनात घुमत होतं. समीरने शांतता मोडली. आपण इथून लगेच निघालं पाहिजे. आपल्याला प्रत्येक क्षण धोकादायक आहे. पण काका अचानक म्हणाले, नाही, अजून एक गोष्ट पाहणं बाकी आहे. त्यांनी भिंतीवर लटकवलेल्या महाराष्ट्राचा जुना नकाशा खाली उतरवला. नकाशामागे एक लहानशी लोखंडी सेफ लावलेला होता. त्यांनी पितळी चावी फिरवली. टक. सेफ उघडला. आता एक काळा पेनड्राईव्ह, एक सोन्याची अंगठी आणि एक जुना फोटो होता. आर्यनने फोटो हातात घेतला. त्यात त्याचे वडील, काका आणि आणखी 3 व्यक्ती उभा होत्या. पण त्या तिघांच्या चेहऱ्यावर लाल रंगाची शाई फासलेली होती. फोटोच्या मागे लिहिलेलं होतं, यांच्यापैकी एकाने सगळ्यांचा विश्वासघात केला. हे वाचताच शेखरच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो काहीतरी बोलणार इतक्यात धाड! वरच्या मजल्यावरून जोरदार स्फोटाचा आवाज आला. संपूर्ण वाडा हादरू लागला. भिंतीमधून माती आणि दगड खाली पडू लागले. निशा घाबरून ओरडली, कोणीतरी वाडा उडवायचा प्रयत्न करत आहे. काकांनी ताबडतोब पेनड्राईव्ह आर्यनच्या हातात दिला. हे कोणत्याही परिस्थितीत जप. यातच संपूर्ण पुरावा आहे. सगळे गुप्त मार्गाने बाहेर पडू लागले. ते वाड्याच्या मागच्या अंगणात पोहोचले आणि तिथे उभ्या असलेल्या काळ्या SUV गाडी पाहून सर्वजण थबकले. गाडीमधून सूट बूट घातलेले काही लोक खाली उतरले. त्यांच्यातील एक जण पुढे आला. त्याने हळूहळू टाळ्या वाजवल्या आणि हसत म्हणाला, आर्यन, तुझ्या वडिलांनी खेळ सुरू केला होता, पण आता तो मी संपवणार. मी आहे तो माणूस पुढे आला. त्याचा चेहरा स्पष्ट दिसताच काकाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, मंत्रीसाहेब, तुम्ही? त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक थंड स्मित होतं. तो म्हणाला, हो, गेली 25 वर्षे हा संपूर्ण खेळ माझ्याच इशाऱ्यावर चालू होता. आता डायरी, पेनड्राईव्ह आणि सर्व पुरावे माझ्याकडे द्या, नाहीतर आज इथून कोणीही जिवंत जाणार नाही. आर्यनने हातातील पेनड्राईव्ह घट्ट पकडला आणि मागे एक पाऊल टाकलं. आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं, खरा शत्रू गुहेत नव्हता. तो इतकी वर्षे सत्तेच्या खुर्चीवर बसून सगळं नियंत्रित करत होता. पात्रे, घटना आणि प्रसंग याचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. काळ्या SUV मधून उतरलेल्या त्या प्रभावी व्यक्तीला पाहताच काकांच्या चेहऱ्यावरचं रक्त जणू आटून गेलं. त्याच्या ओठावर शब्द अडकले होते. आर्यनला पहिल्यांदाच जाणवलं की ज्याचं नाव इतकी वर्षे फक्त कुजबुजत ऐकलं होतं, तो आज त्याच्यासमोर उभा होता. त्या माणसाच्या चेहऱ्यावर कुठलाही राग नव्हता. उलट एक विचित्र शांत स्मित होतं. तो हळूहळू पुढे आला. हातातील काठी जमिनीवर टेकवत म्हणाला, आर्यन, तुझे वडील खूप हुशार होते. त्यांनी सत्य लपवलं, पण ते कायमचं लपवता आलं नाही. तू त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इथेपर्यंत आलास. पण लक्षात ठेव, प्रत्येक रहस्य उघड झालं तर अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. त्यांच्या प्रत्येक शब्दात अनुभव, सत्ता आणि आत्मविश्वास जाणवत होता.
वाऱ्याने अंगणातील सुकलेली पानं उडत होती. आकाशात काळे ढग दाटले होते आणि जुन्या वाड्याच्या तुटलेल्या खिडक्या कर्कश आवाज करत होत्या. त्या भयान वातावरणात आर्यनचा श्वासही जड झाला होता. आर्यनने पेन ड्राईव्ह आपल्या जॅकेटच्या आतील खिशात ठेवला आणि निर्धाराने त्या माणसाकडे पाहिले. माझ्या वडिलांचा मृत्यू कसा झाला आणि इतकी वर्षे हे सगळं का लपवलं? त्याने मोठ्या आवाजात विचारले. त्या व्यक्तीने काही क्षण शांत राहून एक जुना फोटो खिशातून बाहेर काढला. फोटोमध्ये आर्यनचे वडील, काका, शेखर आणि आणखी काही लोक एका मोठ्या दगडी पेटीजवळ उभे होते. फोटोच्या मागे फक्त एकच ओळ लिहिलेली होती, सत्यावर विश्वास ठेवणारे शेवटपर्यंत जिवंत राहतील. ते शब्द वाचताच काकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी थरथरत्या आवाजात सांगितलं, त्या रात्री आम्ही सगळे एकत्र होतो, पण आम्हाला माहीत नव्हतं की आमच्यातलाच एक माणूस आधीच शत्रूला माहिती देत होता. आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो तिथे आधीपासूनच सापळा रचलेला होता. तुझ्या वडिलांनी आम्हा सगळ्यांना वाचवलं. पण स्वतः मात्र परत आले नाहीत. निशा काही शांत उभी राहिली. तिची नजर अंगणाच्या कोपऱ्यात उभे असलेल्या जुन्या विहिरीवर गेली. त्या विहिरीवर एक पितळी फळक लावलेला होता. तो आतापर्यंत कुणाच्याच लक्षात आला नव्हता. ती जवळ गेली आणि धूळ साफ केली. त्यावर कोरलेलं होतं, जिथे पाणी संपतं तिथे इतिहास सुरू होतो. हे वाचून ती लगेच आर्यनला बोलवू लागली. समीरने विहिरीत टॉर्च टाकली. खाली पाणी नव्हतंच. त्याऐवजी दगडी पायऱ्या दिसत होत्या. म्हणजे ह्या विहिरीच्या तळाशी अजून एक गुप्त मार्ग लपवलेला होता. शेखरने आश्चर्याने काकाकडे पाहिलं. काका हळू आवाजात म्हणाले, तुझ्या आजोबांना हा मार्ग स्वातंत्र्यपूर्व काळात बनवला होता. फार थोड्या लोकांना त्याची माहिती होती. सगळे सावधपणे त्या दगडी पायऱ्या उतरू लागले. जितके ते खाली जात होते तितके हवा थंड येत होती. भिंतीवर जुनी चित्र कोरली होती. काही ठिकाणी तलवारी, ढाली आणि मराठा सैनिकांच्या आकृत्या दिसत होत्या. अचानक त्यांना एका मोठ्या दालनात प्रवेश मिळाला. त्या दालनाच्या मध्यभागी गोलाकार दगडी टेबल होता आणि त्यावर महाराष्ट्राचा नकाशा कोरलेला होता. लोहगड, रायगड, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड या 4 किल्ल्यांवर लाल रंगाचे छोटे धातूचे चिन्ह बसवलेले होते. त्या नकाशाच्या खाली एक वाक्य कोरलेलं होतं, 4 किल्ले, 4 पुरावे आणि एकच अंतिम सत्य. हे पाहून आर्यनच्या लक्षात आले की त्यांचा प्रवास अजून खूप मोठा आहे. लोहगडावर मिळालेला पुरावा हा फक्त पहिला तुकडा होता. बाकीचं रहस्य अजून 3 किल्ल्यांमध्ये लपवलेलं होतं. तेवढ्यात दालनाच्या दुसऱ्या टोकाला ठेवलेला जुना प्रोजेक्टर आपोआप सुरू झाला. त्याच्या पडद्यावर धूसर चित्र दिसू लागलं. काही सेकंदांनी त्यात आर्यनचे वडील दिसले. त्यांनी थेट कॅमेऱ्याकडे पाहत शांत आवाजात म्हटलं, आर्यन, जर हा तू संदेश पाहत असशील तर समज की तू योग्य मार्गावर आहेस. पण आता कोणावरही सहज विश्वास ठेवू नकोस. कारण सत्य लपवणारे लोक फक्त बाहेर नाहीत, ते तुझ्या अगदी जवळ असू शकतात. एवढं बोलून चित्र अचानक बंद झालं. संपूर्ण दालन पुन्हा अंधारात बुडालं. अंधारात फक्त एक आवाज घुमला, उशीर झाला, त्यांनी आपल्याला शोधलं आहे. आणि त्याच क्षणी दालनाच्या बाहेरून वेगाने येणाऱ्या पावलांचा आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला. दालनाच्या बाहेरून येणाऱ्या पावलांचा आवाज क्षणाक्षणाला वाढत होता. प्रत्येक पाऊल दगडी भिंतीवर आपटून मोठा प्रतिध्वनी निर्माण करत होतं. आर्यनने पेन ड्राईव्ह, डायरी आणि त्याच्या वडिलांचा फोटो आपल्या जॅकेटमध्ये सुरक्षित ठेवला. त्याच्या मनात भीती होती, पण त्यापेक्षा मोठा होता सत्य शोधण्याचा निर्धार.
समीरने टॉर्च बंद केली. क्षणात संपूर्ण दालन काळोख्यात बुडालं. फक्त भिंतीवरच्या जुन्या मशालीचा मंद पिवळसर प्रकाश थरथरत होता. त्या प्रकाशात प्रत्येकाचा चेहरा तणावाने भरलेला दिसत होता. निशा शांतपणे दगडी खांबामागे उभी राहिली. शेखरने आजूबाजूचा परिसर पाहिला. त्याला लक्षात आलं की या दालनाला एक नाही तर 3 गुप्त बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. पण यापैकी फक्त एकच मार्ग सुरक्षित होता. बाकी दोन्ही मार्ग मृत्यूच्या सापळ्यात जात होते. अचानक दालनाचा मोठा दरवाजा जोरात उघडला. धाड! धुळीचा मोठा ढग हवेत उडाला. काळ्या कपड्यातील काही लोक आत धावत आले. त्यांच्या हातात टॉर्च आणि आधुनिक शस्त्र होती. पण त्यांच्या मागे येणारी व्यक्ती पाहून सगळे थबकले. तो कोणताही गुंड नव्हता. तो एक वृद्ध माणूस होता. पांढरे केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, हातात लाकडी काठी आणि डोळ्यात विलक्षण शांतता. तो हळूहळू पुढे आला आणि म्हणाला, शस्त्र खाली ठेवा. आता रक्तपात करून काहीच मिळणार नाही. त्याचा आवाज इतका प्रभावी होता की काही क्षणासाठी दोन्ही बाजूचे लोक शांत झाले. काकांनी त्यांना पाहताच आदराने मान खाली घातली. गुरुजी, तुम्ही जिवंत आहात? ते आश्चर्याने म्हणाले. वृद्ध माणूस मंद हसला. हो, कारण माझं काम अजून संपलेलं नाही. त्यांनी आर्यनकडे पाहिलं. त्याच्या नजरेत एक वेगळीच आपुलकी होती. ते पुढे येत म्हणाले, तुझ्या वडिलांनी शेवटच्या क्षणी मला एक जबाबदारी दिली होती. त्यांनी सांगितलं होतं, जर माझा मुलगा कधी इथेपर्यंत पोहोचला तर त्याला शेवटचं सत्य तूच सांग. हे ऐकताच आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं की त्याच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी प्रत्येक गोष्ट नियोजन करून ठेवली होती. गुरुजींनी दगडी टेबलावर हात ठेवला. त्याने एक विशिष्ट दगड दाबला आणि संपूर्ण दालनात हलकासा कंपन जाणवू लागला. घर्र! दगडी टेबल हळूहळू बाजूला सरकला. खाली एक गोलाकार खोली दिसली. त्या खोलीच्या मध्यभागी काचेच्या पेटीत एक जाडजूड हस्तलिखित ग्रंथ ठेवलेला होता. त्याच्या मुख्य पृष्ठावर सोन्याच्या अक्षरात लिहिलेलं होतं, स्वराज्याची सावली. गुरुजी गंभीर आवाजात म्हणाले, हा ग्रंथ खजिन्याचा नाही, सत्याचा आहे. यात अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या अशा घटनांची नोंद आहे ज्या इतिहासाच्या पुस्तकात कधीच लिहिल्या गेल्या नाहीत. काही लोकांना हा ग्रंथ विकून संपत्ती हवी होती, तर काहींना तो कायमचा नष्ट करायचा होता. आर्यनने काचेची पेटी उघडली. ग्रंथाच्या पहिल्या पानावर त्याच्या वडिलांची सही होती. खाली लिहिलेलं होतं, जो हा ग्रंथ वाचेल त्यांनी सत्याची किंमत चुकवण्याची तयारी ठेवावी. आर्यनने दुसरे पान उघडले आणि त्याचा चेहरा क्षणात बदलला. त्या पानावर त्याच्या कुटुंबाचं वंशवृक्ष होतं, पण त्या वंशवृक्षात एक नाव लाल रंगाने गोल करून लिहिलेलं होतं, चेतन. आर्यनने आश्चर्याने गुरुजीकडे पाहिलं. हा चेतन कोण आहे? गुरुजी काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी हळू आवाजात उत्तर दिले, चेतन हा तुझा शत्रू नाही आर्यन. तो तुझ्या कुटुंबाच्या इतिहासातील सर्वात मोठं रहस्य आहे. तेवढ्यात दालनातील सर्व दिवे एकदम बंद झाले आणि अंधारातून कोणीतरी जोरात ओरडलं, ग्रंथ घेऊन पळा. ते आले.